ची भीती होती तेच झालं भाऊ. पिल्ल तर निघले पण आहे ना सगळे मेलेले निघलेत पिल्ल. एक पण जिवंत नाहीये बघा. हट. आता हे अंड तर खराबच आहे. याच्यातच काय माहिती आहे का नाही पिल्लू. आणि याच्यात काय माहिती. हे तर 28 तारखेचंच आहे बरं का. ते त्याच्यानंतरचे पिल्ल निघले त्या बघा. सगळं कुटाणाच झाला. हेट. 5 तारखेचे अंडे निघले म्हणजे याच्यातलं तर 100% मेलेलेच आहे. एवढे भारी पांढरे पटक जाडीचे पिल्लू गेले भाऊ कामातून. यार आता याच्यातच डाऊट येतोय मला. कुठे गेलंय किती तारखेचं हेच माहित नाही. हे शेवटचं अंड आहे. आता याच्यातच बघू. आता मशीन मध्ये ठेवणार मी. निघलं तर देऊ तिच्या खाली सोडून, नाही तर मग राहिलं बघू आता काय होतंय काय नाही. आता हे तर काय फेकूनच द्यावं लागतील. हट. लय कुटाणा झाला. सरक रे तो. ते खायचं का. वारं सुटलंय. बापरे 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 बाबा. इकडे सगळं उडून चाललंय बरं का. सीडी नको, मी वर चढत झाडाच्या इथे आहे ना. आता वारा आलं तर सगळं असं झाडून घेतलं. इकडे सगळं पळून गेलं सगळं. बापरे. कसा कचरा उडून चाललाय सगळं. काय चाललंय. ते टिपटने ड्रम गेलाय उडून. बनते काय. मला हे पाईपावर लटकवायचे अजून. जबरदस्त वार सुटलंय भाऊ. नाही मी घेतला ते. मका पडती काय. चला मी झाडावर जातोय. पाईप घेतो बांधून टपकनी. एकदम पॅक बांधलेत. आता किती का वार येऊन द्या. हाय का नाही बंडे. बंडे किती का वार येऊन द्या. आता काही टेन्शन नाही आहे का नाही. तिथे गोल्याला ॲडवानी करायला. काय म्हणले. काय तिथं बंडे काय म्हणले. 2.5 इंची कोणती. हा 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 ते कॉकला ना. कॉकला याला मधी जॉईंटला हा सगळ्याला दे. जायपळ वारा आल्यावर पाऊस येई ना. पण त्याचा म्हणलं काल घासाला पाणी द्यावं पण घासाला पाणी द्यायची गरजच नाही राहिली. पण आपल्या मकाला द्यावं लागेल. कारण की विषय झालाय काल रात्री इतका पाऊस झालाय. मला सूज नव्हती बरं का. रात्रीला दुखत होतं अंग. कारण की ट्रॅक्टर मारलं होतं ते बी लावलं होतं. त्याच्यामुळं काही सुधारलं नाही. झोपून घेतलं मी डायरेक्ट. आता बघ काल असे 3 वाफे केले होते आपण. 4 वाफे सॉरी. 1 2 3 4 याच्यात भेंडी लावून दिलेली आहे. आता याच्यात पाणी सोडलं का झाडांना पण पाणी जाईल आणि भेंडीला पण पाणी जाईल. आणि भेंडी अशा प्रकारे लावली आहे 3 वाफ्यात की आपल्यामध्ये ट्रॅक्टर पण मारता येईल. तर बघू कसं मारता येतं कसं नाही. कारण की या झाडातल्या वाफ्यात अवघडच आहे. त्या वाफ्यातमध्ये जागा सोडलेली 2-2 फुटाचं अंतर सोडलेलं आहे. फक्त तिकडे आहे ना आजीकडून मम्मीकडून थोडी गडबड झाली. जवळ झालेली इकडं. पण ते खुरपून घेता येईल एक वाफ आहे. त्याचं काही इतकं टेन्शन नाही आहे. आता चाललो आहे मी खाली कोथिंबीर लावायला. 3 किलो राहिली होती काल भिजू घातली होती. आता घेऊ ती लावून. मग बघू कितीक लावून होती कितीक नाही. जर जास्त झाली तर मग बघू काय करायचं काय नाही. सॉरी कमी पडणार. जास्त नाही होणार. कमी पडली तर मग परत आणायची की दुसरं काय लावायचं. भेंडी गावर वगैरे तिथं ते कळलं. आता ते वावर नीट करावं लागते ना आता लवकरच. चलो देखते है क्या होता है क्या नाही. मला भूस घेऊन जायचं आहे अजून गावंडा गावाचा. पण ते विषयात झालं की इथून घेऊन जाऊ पण घरी ठेवायचा कुठं. जागाच नाही राहिली. राजहंसच्या शेडमध्ये वरती हायबर का जागा ठेवायला पण तिथं अजून बांधलेलं नाही आहे. कोंबड्या शेडमध्ये तर पुरं अर्ध झाकलेलं आहे. अर्ध त्यांना बसायला जागा लागते. शेळ्याचं अर्ध झाकलेलं आहे. गौरीला तिथं टाकावं तर गौरीला बांधायला जागा नाही राहायची असा विषय झाला आहे. त्याच्यामुळे त्याला भोत आणावं लागते मला. अरे इथं गहू लई सांडलेत भाऊ.
हे घेऊन जावं लागते आणि कोंबड्या तरी खात्यान. हे खाड्याच्या वेळेला सांडलेले दिसतात. कसे नाही बाबा, याला पिशवीत वगैरे न्यावं लागते. बाबाला सांगतो मग, बाबा आठवण करून देते ना. अजून काही कुठं चला घेऊ लावून. चला भाऊ, शेवटची एक ओळ राहिलेली आहे. इकडच्या साईडची मोठी, तिकडची खांदली. आता बाबा अर्धी खांद राहिले, मग इकडून इकडं चालू होणार आहे. बघू आता बी पुरत आहे का नाही. पुरलं तर बघू, नाहीतर दुसरं आणावं लागेल. चला टपाटपा गोल्या. झोपलेत दोघं बी. घरी राखण राहायचं तर इकडं आलेत. जा घरी, कोण आहे बघा, पळा. घरी कुत्रे भोकायचा आवाज आला, लगे 2 कुत्रे गेले ते तिथं शेपूट हाल राहिलेत. अरे जाऊन बघा, जा बंटे घरी पळ, कोण आहे बघ. आज आहे ना लय गरमू राहिलंय. पाऊस परत येतो काय काय माहिती बाबा. लयच बेकार गरमत आहे. चला भाऊ, झाली आता गवार पण लावून, मोटर पण केली चालू. खाड्याने कसं कुरतडलंय काय बाबा. चल रे गोला, बरे चल घरी चल. चालले पावायला. चला भाऊ, यांना पण टाकलंय आता. काही वैरणीचा पाला आणि हिरवं गवत. तर बारीक गवत, त्याच्यामुळे आपण कुट्टी काय करीत नाहीत. कशा खाऊ राहिल्यात. कशी तब्येत झाली बाबा या बकरीची, पूर्ण गेली भोकामातून. होईना हळूहळू बरी उरायली. ही एक लय खराब झाली, आता ही बी बरी व्हायला लागली थोडी थोडी. या खाऊन सगळं. इकडे आहेत बारकाले सगळे. अरे एवढे पैलवान, अरे शाबाश. पैलवानचं मस्त चालू आहे. सगळं खायचं सगळं. चला भाऊ, सोडलं आता घासाला सुद्धा पाणी. ओके, घासाला लय दिवसाचं भिजायचं चाललं होतं पण आता फायनली सोडलंय. तर या वाफ्याला एक सोडावं लागेल. घास कापून आज झाला गेला देतो टाकीतलं पाणी सोडून, म्हणजे हे बी काम ओकेमध्ये होऊन जाईल. एकदम निवांत पाणी चाललंय आता. काल आहे ना याला हे केलं होतं बरं का, वाढला होता दंड नवीन. सगळं गवत गेलं त्यातलं. हे जेव्हा इथं मारलं ना ट्रॅक्टर, तेव्हा सगळा दंड मारून घेतला होता. चला भाऊ, मम्मीला बसवलंय आता एसटीत. मम्मी चालली नगरला. भेटली की जागा? भेटली. दिसाना पण भोयाच्यात. जाऊ का मी? चला.